परराष्ट्र धोरणावर राजकीय भडका। राहुल गांधींनी उडवली मोदींची खिल्ली। राहुल गांधींचा वार, भाजपचा पलटवार। यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यातल्या राष्ट्रप्रमुखांसोबतच्या भेटीगाठींवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांची खिल्ली उडवल्यामुळे राजकीय भडका उडालाय। दिल्लीतील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधानांसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला। सरकारच्या परराष्ट्र धोरणावर बोलताना मंचावर राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारत थेट मोदींची नक्कल करून दाखवली। आणि त्यानंतर संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनींचा दाखला दिला। त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। एक चीज पूछ सकता हूं? हाँ। मेलोनी समझ के तो नहीं पकड़ा था। या घटनेनंतर भाजप मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस फॉरेन पॉलिसी। एक चीज पूछ सकता हूं? हाँ। मेलोनी समझ के तो नहीं पकड़ा था। लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून केंद्र सरकार बॅकफूटवर गेलाय। त्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारची कोंडी देखील केली। त्यामुळे काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही। एवढंच नव्हे, आता परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसनं मोदी सरकारला टार्गेट करण्याची रणनीती आखल्याचंच दिसतंय। मात्र यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।